प्रकाश सोडता का जरा जरा थोडं तिकडे तिकडे थांबा सर तुम्ही थोडं बाजूला थांबा थांबा थोडं प्लीज बाजूला थांबा राजू काढल्यावरती निघल तुला काय मस्त दोघं पाणी पाणी पिण्यासाठी हा ते एवढं तोंड ते फाकतं का नाही ते काय कारण असेल चमडा त्याचे म्हणून कारण काय माहिती आहे का आपला जो जबडा तो असा जोडलेला असा या ठिकाणी त्यामुळे आपण याच्या पलीकडे आपण आपला जबडा फकवू शकत नाही पण सापाच्या बाबतीत असं आहे या दोन जबड्याला जोडणारं एक हाड आहे कॉर्डनेट बोन असतो ते इतकं लवचिक आहे की साप पूर्ण जबडा असा फाकू शकतो कितीही असं 150 डिग्री पेक्षा सुद्धा जास्त त्याच्यामुळे आपल्या डोक्याच्या 16 पट मोठं भक्ष्य सुद्धा साप व्यवस्थित मिळू शकतो 16 पट मोठं आपल्या डोक्याच्या आकाराचं म्हणजे त्याच्या डोक्याच्या आकाराच्या 16 पट मोठं बकऱ्याचं बारकं पिलू बिलकुल सहज घेऊ शकते आणि एकदा धरल्यावर सोडत नाही पिळा घालते ना त्याचे हाड पूर्ण मोकळून सोडते आणि मग घेते त्यामुळे त्याला गिळायला काय अडचण येत विशेष म्हणजे त्या दोन जबड्याला जोडणारं जे त्याचं हाड आहे त्या हाडालाच त्याचं कान म्हणलं जातं अंतर्कर्ण त्याच्या साह्याने जाऊ दे काय पानी भी भर सकते